28 वर्षाची महिला आणि 22 वर्षाचा मुलगा या दोघा जणांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमसंबंध जुळल्याच्या नंतर त्या महिलेला तिचा नवरा खूप मोठा अडथळा यायला लागला. तिला असं वाटायला लागलं की यार मी कोणासोबत राहते आणि याच्यासोबत का राहते. तर मंडळी, आज जी पण मी तुम्हाला घटना सांगणार आहे ही घटना लखनौमध्ये घडलेली आहे एका चांदनी नावाच्या महिलेसोबत. त्या महिलेने तिच्या नवऱ्याला जीवच मारलं. तिच्या नवऱ्याचं नाव होतं प्रदीप. आता जो प्रदीप होता तो साफसफाई कर्मचारी होता. तो ड्युटी करायचा, दारू प्यायचा, घरी यायचा आणि बिनधास्त झोपी जायचा. आता त्याचं दारू पिणं हे त्याच्या बायकोला अजिबात पटत नव्हतं. दारूच्या नशेमध्ये तो कसा वागायचा कसा नाही वागायचा हे त्यालाही समजायचं नाही. तो जसा घरी आला तसा तो झोपी जायचा. आता जी चांदणी होती, त्याची जे बायको होती त्या प्रदीपची, तिला आवडत नव्हतं. ती कित्येक वेळा तिच्या नवऱ्याला सांगायची की दारू पीत नको जाऊ, दारू पीत नको जाऊ, पण तो जो होता तो दारू पितच होता. कारण की त्याला एक गोष्ट माहिती होती, त्याच्या बायकोचं अफेअर दुसऱ्या मुलासोबत आहे हे त्याला माहिती होतं. त्या कारणामुळं तो जास्त दारू प्यायला लागला. आणि चांदणी, तिला असं वाटायला लागलं की बाबा हा दारू का पितोय, कशामुळं पितोय, मित्र याच्यासोबत चांगलं राहते आणि हा नेहमी दारू प्यायला लागला. मग काही महिन्याच्या अगोदर त्या दोघांमध्ये या दारूविषयी खूप जास्त भांडणं व्हायला लागले. या दारूच्या नशेमध्ये त्याची बायको त्याला मारायची, तोही तिला मारायचा आणि रोज संध्याकाळी भांडणं व्हायचे. आता जो तो प्रदीप आहे, त्याची जी बहीण आहे, ती त्या भांडणामध्ये राहायची, बोलायची, आडवायची, दोघांना थांबवायची, सगळं काय व्हायचं. पण एक दिवस अचानक जो प्रदीप आहे त्याची एक न्यूज याच्या घरच्यांना पोहोचते आणि ती न्यूज अशी असते की प्रदीपचा मर्डर झालेला आहे. प्रदीपच्या डोक्यामध्ये आणि पाठीमध्ये 2 गोळ्या लागलेल्या आहेत आणि त्या गोळ्या एका देशी कट्ट्याने चलवलेल्या आहेत. जेव्हा ही खबर त्याच्या घरच्यांना समजते त्यावेळेस प्रदीपची बहीण रडायला लागते, प्रदीपचे आईवडील रडायला लागतात. पण प्रदीपची जी बायको असते ती अजिबात रडत नाही. ती एकदम खंबीरपणे एका जागेवर उभी असते. तिच्या चेहऱ्यावर कुठलंही रिॲक्शन नसतं किंवा कुठलेही हावभाव नसतात. आता जेव्हा प्रदीपचे जे मृतदेह आहे ते घेऊन पोलीसवाले त्याच्या घरी जातात आणि हिच्यासोबत बोलतात, तिच्या घरच्यासोबत बोलतात, त्यावेळेस त्यांना एक डाऊट येतो की बाबा सगळ्यांना दुःख होतं आहे पण याच्या बायकोला दुःख होत नाही, काहीतरी गडबड आहे. मग जे पोलीसवाले आहेत तिला आपल्या कस्टडीमध्ये घेतात आणि तिला विचारपूस करायला सुरुवात करतात. सुरुवातीला तर ती उडवाउडवीचे उत्तरं देते, पण त्याच्यानंतर जेव्हा तिच्या नंदला प्रदीपच्या बहिणीला विचारलं जातं त्यावेळेस तिचे ननंद आहे प्रदीपची बहीण, ती पोलिसांना सांगते की यांच्या दोघांमध्ये रोज भांडणं व्हायचे आणि माझी जे भावाची बायको आहे ती माझ्या भावाला रोज मारायची आणि त्याच्यामधून माझ्या भावाची बायको त्याला अशा धमक्या द्यायची की तुला एक दिवस मीच जीव मारणार आणि ते पण अशा पद्धतीनं मारणार की तू विचारही करणार नाहीस. आता ती जी प्रदीपची बहीण होती ती अजून एक गोष्ट सांगते की बाबा माझ्या भावाच्या बायकोचं एका मुलाशी अफेअरसुद्धा आहे. कारण की माझा भाऊ जेव्हा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस एकतर तो घरामध्ये येतो नाहीतर ही घराच्या बाहेर जाते आणि त्याचं नाव आहे बच्चा लाला. आता पोलीस जे आहे ते बच्चा लालाला उचलतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि विचारपूस करायला सुरुवात करतात. तर दोघंही जण सुरुवातीला नाही नाही म्हणत होते, पण काही वेळाच्या नंतर ज्यावेळेस विचारपूस थोडी समोर गेली त्यावेळेस दोघंही जण बोलायला सुरू करतात. आता जी प्रदीपची बायको होती ती म्हणत होती की बाबा काही दिवसांच्या अगोदर, काही महिन्यांच्या अगोदर जेव्हा आमचं अफेअर चालू झालं होतं त्यावेळेस सगळं काही ठीक होतं, पण काही दिवसाच्या नंतर अचानक माझ्या नवऱ्याला आमच्या दोघांबद्दल समजलं. आता मी माझ्या नवऱ्याला नाही म्हणत होते, उडवाउडीचे उत्तर देत होते, त्याला आमचं अफेअर नाही असं सांगत होते, तरीसुद्धा तो ऐकत नव्हता. त्याला असं वाटत होतं की आमचं अफेअर आहे आहे आणि आहे. त्या कारणामुळे तो दारू प्यायला लागला. आता तो जसा दारू प्यायला लागला तसं त्याचं वागणं, बोलणं, चालणं हे सगळं काही बदललेलं होतं. मला त्याचा त्रास व्हायला लागला त्याच्या दारूचा, म्हणून आमच्यामध्ये रोज भांडणं व्हायला लागले. मी भांडणाला एवढी जास्त कदरले की मी माझ्या प्रियकराला बोलले की मला माझ्या नवऱ्याला मारायचं आहे. माझा प्रियकर ज्याचं नाव बच्चा लाल आहे तो म्हणला की ठीक आहे आपण मारूयात. त्यासाठी या प्रदीपच्या बायकोनं त्याला 8,000 रुपये दिले एक देशी कट्टा आणण्यासाठी. पहिले तो जो बच्चाला आला आहे तिकडून जाऊन त्याने एक कट्टा आणला बाहेरगावी जाऊन आणि तो जिथं दारू पितो प्रदीप तिथं जाऊन बसला. त्याने जेव्हा फुल दारू पिली आणि रस्त्यानं तो आपल्या घराकडे निघाला त्यावेळेस बच्चालाल त्याच्या जवळ गेला, एक गोळी त्याच्या पाठीमागून पाठीत मारली आणि एक गोळी त्याच्या डोक्यात मारली आणि त्याचीच मोटरसायकल घेऊन बच्चालाल तिथून फरार झाला. तर ही होती पूर्ण स्टोरी आणि ही कशामुळं झाली, एका दारूमुळं. आणि दारू आता याच्यामध्ये कसं नाही विचार केला तर खूप मोठं आहे, पण आपण सरळ सरळ बोलूयात. जर या महिलेने दुसऱ्या व्यक्तीसोबत असं नातं जोडलं नसतं तर हिचा नवरा दारू पिला नसता, हिचा नवरा हिचा ऐकला असता आणि या महिलेने जर नातं केलं तर हिचा नवरा कसा ऐकणार.
त्याला अजून जास्त टेन्शन येणार, तो अजून जास्त दारू पिणार. काही लोकांचं असतं बघा, की बाबा टेन्शन आलं ना, की आपल्याला दारू प्यायची, दारूशिवाय कुठलाही इलाज नाही. आणि ज्यावेळेस काही गोष्टी त्याच्या डोक्याच्या वर जातात, ज्या गोष्टींना तो बोलू शकत नाही, काही म्हणू शकत नाही, त्यावेळेस मात्र फार भयानक प्रकार होतात. तर यांच्यासोबतही असं झालं आणि ही घटना लखनौची आहे. तर या घटनेपासून जर काही शिकायला भेटले असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.